नमस्कार मंडळी, चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी चॉकलेट नारियल बर्फी बनवणार आहोत। तर चला तर मग आता आपण ही बर्फी बनवायला सुरुवात करूयात। इथे मी 200 ml मलईवालं दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1/3 आपण साखर घालायची आहे आणि ही साखर याच्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे। गॅस मंद आचेवरच ठेवलेला आहे। साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण 1/4 मिल्क पावडर घालणार आहोत आणि छान मिक्स करून घेऊयात। गुठळ्या त्याच्या गेल्या पाहिजेत। हे छान मिक्स करून घेऊया। ही मिक्स करून झाल्यावर मग याच्यामध्ये आपल्याला 1/4 कोको पावडर घालायची आहे। मिल्क पावडर छान याच्यामध्ये मिक्स झाल्यावर याच्यामध्ये आता मी कोको पावडर घातलेली आहे। कोको पावडर सुद्धा मी 1/4 घेतलेली आहे आणि ही आता छान याच्यामध्ये ती पण मिक्स करून घेऊयात। कोको पावडर पण याच्यामध्ये छान मिक्स झालेली आहे। आता याच्यात आपल्याला 1 कप डेसिकेटेड कोकोनट घालायचा आहे, त्याची पावडर। एक कप म्हणजे साधारण 250 ml असं हा डेसिकेटेड कोकोनट आहे। तर आता हा आपण याच्यामध्ये घालून हा छान मिक्स करून घेऊयात। हे पण बघा छान मिक्स झालेला आहे। हा 1-2 मिनटं आपण परतून घ्यायचा आहे आणि मग गॅस बंद करून एखाद्या थाळीवर किंवा टिनमध्ये आपल्याला हे सेट करायला ठेवायचं आहे। थाळीवर जर तुम्ही सेट करायला ठेवणार असाल तर त्याला थाळीला तूप लावून घ्यायचं आहे आणि जर एखाद्या टिनमध्ये सेट करणार असाल तर त्या टिनमध्ये तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तो बटर पेपर त्याच्यात घालून त्याच्यावर आपण हे मिश्रण घालायचं आहे आणि मग सेट करायला ठेवायचं आहे। तर आता मी गॅस बंद करते। हे बघा, हे मी सगळं मिश्रण टिनमध्ये काढून घेतलेलं आहे आणि सगळ्या बाजूने छान याला प्रेस करून हे या टिनमध्ये मी घातलेलं आहे। आता याच्यावर तुम्हाला हवे असलेले तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा चांदीचा वरख लावू शकता। तुम्ही मिक्स ड्रायफ्रूट सगळे घालत आहे आणि हे सुद्धा छान यात परत एकदा प्रेस करून घेऊयात आणि हा टीन 1 ते 1.25 तास आपण फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून देऊयात। सगळ्या बाजूने छान प्रेस करून घेत आहे। हे बघा, आणि आता हा टीन आपण फ्रीजमध्ये सेटिंगला ठेवून देऊयात। 1.5 तास होऊन गेलेले आहेत आणि मी ही बर्फी आता टीनमधनं काढलेली आहे। छान सेट झालेली आहे ही बर्फी। आता आपण याचे तुकडे करून घेऊयात आणि सर्व करूयात। मस्त झटपट होणारी अशी आपली चॉकलेट नारियल बर्फी तयार झालेली आहे। तेव्हा तुम्ही ही
नक्की करून बघा. नारळी पौर्णिमेलाच करायला पाहिजे असं नाही आहे. आता आपले सगळे सण सुरू झालेलेच आहेत. गणपती, नवरात्र यामध्ये सुद्धा तुम्ही ही करून बघू शकता. तेव्हा तुम्ही ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा. आणि परत एकदा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.